हरे कृष्ण सभी ने भी हमें द्वादश ज्योतिर्लिंग कथा देखता लगा छे। आज सभी थी लास्ट ज्योतिर्लिंग घुष्मेश्वर। हमें ज्योतिर्लिंग कथा देखा पहला यहाँ द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम बोला छे। आई का ये दर सरत वे स्तोत्र बोली बोली कन ये टाइम वेस्ट करे छे, बड़ा बड़ा कथा बोलान छोड़ी कन तुमने कवाड़सी मात्र आई द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हमें दररोज पठन करना थी। इन कौड़ू एक उपयोग छे कहते हमने ये स्तोत्र मच्छे ये स्तोत्र पठन करना थी। सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यति। एकदा हमें ये द्वादश ज्योतिर्लिंग स्मरण कर लिया तर, याद कर्या तर अथवा बोल्या तर ऐक्या तर 7 जन्मनु पाप नाश हो जाए। हमें तो आई दररोज भी बोला लगा तर दररोज ना 7 जन्मना पाप नाश होता आवच। आणि तिन्नानी चाहिए मुझे दररोज जास्ती बोला लगा तर कौड़ू एक उपयोग छे हमने असुर चुवट छे मंत्र कई कम बोली कनच हाउ तुमने ये नेवन तित्र हमें जरा सभी जना ऐकाच हमारा कानर पड़च अथवा हमें भी बोलान प्रयत्न करा तो कई कम बोली कन आई द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र बोलती लगी छे। ते प्रकार आज सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं धारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। ओम नमः शिवाय। ये प्रकार में आई द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र नसत्याने सान्ने दोनदा बोलानो प्रयत्न कराकतर। आता हो ज्योतिर्लिंगना कथाकडे आउच। आज सभी थी लास्ट ज्योतिर्लिंग कई कम बोली हो घुष्मेश्वर कथा छे। आजनु ज्योतिर्लिंगनु महत्व का छे तीनु कथा का छे कवानो हमें कर लेवानो प्रयत्न करा। दक्षिण भाग में देवगिरी कवानो एक श्रेष्ठ पर्वत होतो। ते देखान लई छंद होतो आणि संपन्न होतो लई ते लई चुगोट होतो। त्या नजीकमच भारद्वाज गोत्रना एकटा ब्राह्मण ते ब्राह्मण नाव सुधर्मा कैकम बोलीकन। सुधर्माना पत्नी भी होता तनु नाव सुदेहा कैकम बोलीकन। ये दोन्ही जना भी लई दैवभक्त होता। तिना म्हणे सुदेहा तर शिवभक्त शिवधर्म पारायण आणि घरमेना कामो भी सभी भी तवडूच एक चुळुकती करानु पति सेवा करानु। इना संगाट सुधर्म भी सभी देववन्नु पितृवन्नु पूजा अतिथि पूजा सभी वेद सहित एक पूजा करानु। इन्ननी ते सभी जना भी एक दोन्ही जना भी एक लई धार्मिक आणि लई चुगट होता। ये दंपती का के सभी चुगट होता पूजा पुनस्कार सभी करता था होय मात्र येवने लेकरू नहीं होता। तो ही कन सुदेहाना मनने लई बेजार होतो। मात्र था सुधर्म बोलाच लेकरू नाही तर नाही भगवाननु इच्छा तैस भी हमें का विचार करांचे देवने मन नाही तो हमने लेकरूनु भाग्य देच तू इनाम चिंता करू नको कैकन पत्नी भी एक समाधान बोलता था। तरी भी सुदेहान भी समाधान कर लेती थी मात्र आजूबाजून लोको समाजम लोको सभी भी लेकरू नहीं कैकन बोली कन एक जरा टीका करच तो ही कन तिना मनने लई बेजार होतो तू यो हमने भी एक बाळ असतो चित्र चोट होतो तू कैकन ते सुदेहाना मनने भी कवाडे जातो तू। था सुदेहा का विचार करच मने तर लेकरू हा नाही जान दे मार दालला दुसरू लग्नो तर कर्या तर तिने तर लेकरू हो काकी कैकन बोली कन आई सलाहा सुदेहा सुधर्मना संभार राखच। सुधर्मा बोलच नहीं ऐसू काम हो नहीं करतो
नको हमने भगवाननं इच्छा असेल तर लेकरू देन दे. हो दुसरं लग्न गिग्न करले तो ने सवती ऐकतर आणि एक लग्न करले पासती त्या सौकन ऐकतर तिनू बी तारू जमतू नाही पासती लडे होत तुम्हारा मग नको नको काही कम बोलायचे. मात्र सुदेहा का बोलायचे तुम्हारू लग्न दुसरावन्ना कोणा तर संगाट करान जाती नाही. स्वतः सुदेहानी बहीणच छे घुष्मा कैकन तीन नाव तिना संगाट लग्न करानो सुदेहा ठरई असायचे. तो हिकन पतीन बोलच बी बहीणच छे सुदे घुष्मा कैकन बोली कन तिना संगाट तारू लग्न करो आ कैकन बोली कन था तरी बी आणि सुधर्मा पत्नीन बोलान समजाडी कन बोलान प्रयत्न करायचे. आता का की तुने बहीण होय लई प्रीत तुने आता छे त्या बहीण मात्र सकाळ तिना पेट ती लेकरू हा का तर तारा मन द्वेष असूये चालू होच तिनाची तुम्हार बहिणों बी मनस्ताप होच आई नको सभी बी कैकम बोली का ना सुधर्मा सुदेहानं बोलान प्रयत्न करायचे. मात्र सुदेहा बोलायचे नाही नाही तुम्ही बोले नाही तो का होतू नाही तिने लेकरू हा तर का मने लेकरू हा तर का आम्ही दोन्ही जण एकच हो मारा बहीण लई प्रीत करू छो तिनासाठी तिने लेकरू हा तर बी का मारा मनने बेजार होतू नाही हो का द्वेष असूये कर लेती नाही तुम्ही तसे भी चिंता छोड़ो तुम्ही लग्न करले वो कैकम बोली का ना जुलूम ती घुष्मान संगाट सुधर्मानू लग्न करायचे. घुष्मा बी लई चुवट असायचं शिवभक्त असायचं आणि दररोज 101 पार्थव लिंग करीकन तिने पूजा करीकन था नजीकच एक तळू असायचं ते तळूम छोडीकन नव्हती असायचं. लग्न हे पासत ती बी आई एक पूजानो क्रम कंटिन्यू करली याचं लई दैवभक्त असायचे. तो हिकन दररोज 108 लिंगू पार्थव लिंग करणं तई बी आणि करीकन पूजा पूर्ण संपन्न हो कतर ते नदीम छोड़ी कनो ते केरेम छोड़ी कनो सभी भी आई दररोज करती असच. ऐसी शिवभक्त घुष्मान भगवान शंकर ने भी अदा खुशी कवाड़च भगवान कृपा हो तिने एक बेटो भी पैदा हो. घुष्मान बेटो लई चुगोट असाच देकान सुंदर शाणो भी असाच. मात्र सुदेहानं असूयवान चालू हो का तर घुष्मानू नाव सभीकडे बी जरा जास्ती चुवट कवाळे वाला घेऊन कवडी दैव भक्त छे दररोज एवढं पूजा करायचं 108 लिंगनू पार्थव लिंग करीकन पूजा करायचं कसो चुवट बेटो पैदा होच कैकन सभी जना तिनू जर वर्णन चालू करेल नाही एक स्त्री सहज तिना मन द्वेष मत्सर चालू ही गशोडाचं तेवढंच चालू होतो नाही तिना बेटान बी द्वेष करान चालू करायचं. आई दररोज जास्ती होतो ज्याचं था बेटो भी दररोज मट्टो हो बेटो मट्टो हिकन बेटानू लग्नो भी हो लग्नो हिकन होवडी भी घरनी आई ह्या सुदेहानू द्वेष का कम होणे उलटू दररोज जास्ती व्हालगू. तो जास्ती येलतो तिनू द्वेष तई राग तिनू ह्या तुडे ऐकतर तिने मारी छोडणू कवतर बेटाना ह्या ये मट्टने विचार करा लगी. खरू भी एक दिस का करच त्यो बेटो सूर येलतवा एक धार तलवार लिकन त्यो सूर येल बेटानं कत्री छोडस कत्रच एकत में तिने पीस करत तिना बॉडीना तो सभी पीस करी कन ते एक गटरी बांधी कन ह्या का घुष्मा 101 पार्थव लिंग करी कन एक होळम तळूम छोड़ी कन होती असच ते तळूमच ये सभी छोकराना पीस करेला सभी का बॉडी पीस असच ते सभी था छोड़ी कन ऐकन ना जानता ननी गप्प सूर छोड़ाच. रात ने ती छोकरान सभी कट करी गट्टी बांधी गईकन ते तळूम छोड़ी कन भी आई आणि कोने भी ना कळे ननी ऐकन गप्प सूर भी छोड़ी. दुसरा दिशे नसत ती सभी ती फस्ट उठच कशी तर खुशी मुठत ते अगदी का करत ते द्वेष कवान तिना मन्नम नव्हता खुशीम बदलावणी होत आहे बेटान मारी छोड़ीत तो ही कन तिना मन्नम संतोष अगदी भिगिनने उठी घरना कामम सभी भी लागी खुशी तिशी अगदी त्या सुदेहा. मात्र ते छोकरानी बेर उठी कन ऐकन देखच तिना जागावर दाल्लो सूर येत नाहीत था
खा गया अशी कनु एवढा नसत ते काही का बोली कन विचार करायचे इचानम देखे थोडी कन इचानम सभी भी रक्त रक्त व्हा असत इचानो देखी कन घाबरू हो आगळ गई कन देखे ते बॉडीना पीस का कट करी असं ते नाम एक जर पीस था पड्या भी असं तिने देखी कन डर अवच घाबरू वच कंडाटी नहाट ती सासूकडे जायचे गई कन बोलच हे हत्या करी कन तिना पीस કર્યા હું ઈચાનામ સબી બી રગત પડી છે કંઈ બોલી કન ત્યાં થોડી રડી કન આરबाट કરી કન બોલતી अशी तर घुष्माना मन्नर जर्रा बी परिणाम कत्ते होतो नाही का तर पूजाना भाव मसच घुष्मा 101 लिंगो पार्थव लिंग करी कन तिनं पूजा करती असच ते पूजाना भाव मच असच त्या होडी का बोलेलो का आवी ने मन्नर का बी परिणामच लावतो नाही ते अंजर येळ होच आणि बोलत त्या होडी का होचे हिऊचे तऊचे एक बोली कन रडान चालू करच तरी बी था घुष्मा का बी नाही एकदम शांत निर्लिप्त असच घुष्मानु पूजा पूर्ण संपन्न होच ते तर लिंगू पार्थ लिंगू सभी भी था तळून लीजे कन पोचाडा नसच ते लीकन जात सभी भी ते तो लीकन गई कन पोचाडी कन वापस आवत तवा था ते केरीना दंडावर तिनं बेटो बट्यो असच बेटान देखच नसत तर होडी बोली असच बेटो मर्योच यूँ होत तिने तो कर्यात तिने काही कम बोली कन सभी भी मात्र था तर बेटान देखी कन ना ते घुष्माना मन में खुशी आवतू ना आश्चर्य आवतू ना का आवी नाही तई तेवढू निर्लिप्त भाव ऐशोडी असत तिने तई देखी कन स्वतः भगवान शंकरने सहित आश्चर्य कवाडाचे आणि तृप्त होच भगवान शंकर यो का बा ऐसा ये मट्टने पूजा करीत तो या बेटो तर संबर दिशो तर सहित तिने का भी कवाडतो नाही तो कैकम बोली कन स्वतः भगवान शंकर संबर ऐकम बोलच तारो बेटो हो तूने दिवत देख तारा पूजान हो प्रसन्न होच तार बेटान मारेलाला दूसरा कोम भी नमे तुम्हारी अक्का सुदेहाच कैकम बोलच था सुदेहाच मारीच कैकम बोलेलने हो अथवा मरेल तारो बेटो आणि जिवंत कर्योच कैकम बोल्या तर हो था तिना मन्नम का भी परिणाम मिळतोच नाही हां भगवान था आणि बोलायचं इने मारेलालो तारा अक्काचे इने का देवानु शिक्षा देनू कैकम बोली कन तरी भी घुष्मा बोलायचे नाही नाही तुम्ही तिने का शिक्षा देवो नको भगवान का की एक चुकी कन करीचे तिने क्षमा करो तुम्ही कैकम बोली कन तई ऐकी कन भगवानने अत्यंत खुशी होच का तर चूक करेला लावने क्षमा करानु लय मट्टू गुण छे तैयक तो था घुष्माना ना खुशी हो ना दुःख हो निर्लिप्त भाव आणि तो नक्काच मारी कन मग तिनावर द्वेष का अभी नाही ते स्वभाव देखी कन भगवान बोलच तूने वर दुछो का वर हुनु मांग काही कम बोली कन था घुष्मा बोलच नाही तू हमने तर दर्शन दे आणि हूँ तर दर्शन करी कन हमी पावन होनू तू लई भक्त दया सिंधू शेतू इनावरती तू ह्याच असं काही कम बोली कन था एक भगवानकडे वर मागाच आणि हमारा का एक चूक करीच तिने क्षमा कर काही कम बोलाच था तो क्षमा कर काही कम बोलता भगवानने अंजरा आश्चर्य कवाडच आणि तिने भी दर्शन दे काही कम भी बोलच तेव्हा भगवान बोलच हो ती अक्कान बी क्षमा करूच तारा भक्तीन बी प्रसन्न होच आणि तू बोले जणी तू खा पूजा करी कन एक ईश्वरનું लिंग पूजा करी असच पार्थो लिंग करी असच था हाऊच स्वतः ऐकन वास करूच इनु नाव घुष्माना नाव तिचे प्रसिद्ध होऊन दे कैकम बोली कन ते स्थाननु नाव घुष्मेश्वर कैकम बोली कन राखश तो ह्या ऐ घुष्मेश्वर घुष्माना नाव तीच प्रसिद्ध ही कन ऐ नाव आयेलू छे इनाम घुष्मानु एक सहन शक्ति एक द्वेष भावना सभी छोड़ी कन क्षमा गुण कौड़ू छे कौशे कवानो ऐ सभी भी हमें देखा छे भगवान ने तोड़ू प्रीत होनु कतर घुष्मा कौड़ू एक निर्लिप्त भाव होती
आणि कवडू तिनाकडे क्षमा गुण होतो. स्वतः बेटान मार्या तर सहित तिने शिक्षा देवो नको तुम्ही कैकम बोली कन काय एक तिनो स्वभाव होतो. आई भगवानने लई प्रीत कवानो हमने यहाँ ये कथाम देकडे देश तिनासाठीच कैसा बी परिस्थितीમાં कोण बी का बी चूक કર્યા असंदे तवने एक क्षमा करानो गुण हमी राखी लेनो तवने चुगोट अक्कल देवा कैकम बोली कन भगवान कडे मांगानो एक रूढ़ा कर लेनो कवानो ये कथा थी हमने कळच ये प्रकार है सभी भी घुष्मेश्वरनो कथानो सभी भी शिवना भगवान शंकरना चरणने अर्पण करी कन शिवार्पणमस्तु करामी आई सभी भी शिवार्पणमस्तु करी कन मारा गुरुना चरणने बी अर्पण करू छे. ह्यांने 12 ज्योतिर्लिंगना कथा विसर्या सकाळती आणि दुसरू कातर एक कथानो देखानो प्रयत्न करा. तर हरिओम सभीवन्ने बी नमस्कार.